मुंबई महानगरपालिकेच्या दत्तक वस्ती योजनेच्या संदर्भात असून मला असं वाटतं की मुंबई शहरातल्या झोपडपट्ट्यांमधला कचरा जमा करून तो डम्पिंग ग्राउंड पर्यंत पोहोचवण्यामध्ये या दत्तक वस्ती योजनांचा खूप मोठा सहभाग असतो. मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग जे दिसतात ते याकरता दिसतात कारण स्लम एरियामधनं हे दत्तक वस्ती योजनाचे कार्यकर्ते कचरा जमा करतात, एका ठिकाणी रस्त्यावर जमा करतात, तिकडनं मुंबई महानगरपालिका तो डम्पिंग ग्राउंडला ट्रान्सफर करत असते. परंतु या दत्तक वस्ती योजनेमध्ये जे निकष इथे म्हटले 150 कुटुंब किंवा 750 लोकसंख्येमागे एक व्यक्ती याचा पूर्णपणे बोऱ्या हा मुंबई महानगरपालिकेच्या फंक्शनिंगमध्ये उडालेला आहे. अध्यक्ष महाराज, या स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या काय करतात अध्यक्ष महाराज की एका एरियामध्ये लोकसंख्येप्रमाणे जर 15 कामगार त्या ठिकाणी कार्यरत करणं अपेक्षित असेल तर ते त्या ठिकाणी फक्त 10च कामगार कार्यरत करतात अध्यक्ष महाराज. त्यामुळे 5 करतात 15च्या ऐवजी 5 किंवा 10च करतात म्हणजे ऑन एन ॲव्हरेज. आणि त्यामुळे तेवढ्या कामगारांचा जो मानधन असतं ते त्या ठिकाणी त्या ज्या संस्था असतात त्या गिळंकृत करत असतात अध्यक्ष महाराज. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरातल्या झोपडपट्ट्यांमधला जो कचरा आहे तो व्यवस्थितरित्या दिवसातनं किमान 2 वेळा प्रत्येक स्लम एरियामधनं कचरा जमा करणं अपेक्षित आहे. कारण स्लम एरियामध्ये घर छोटं असतं, घरामध्ये कचरा ठेवण्याकरता जागा नसते आणि त्यामुळे किमान 2दा तो कचरा उचलला गेला पाहिजे अध्यक्ष महाराज. परंतु तो उचलला जात नाही आणि मोठ्या प्रमाणावरती या मुंबई शहरातल्या दत्तक वस्ती योजनांमध्ये एक मोठा स्कॅम चालतो अध्यक्ष महाराज. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आहे अध्यक्ष महाराज. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सामील आहेत, SWM डिपार्टमेंटचे अधिकारी सामील आहेत. माझी या निमित्तानं एक मागणी अशी आहे अध्यक्ष महाराज, माझा थेट एक प्रश्न असा आहे की यामध्ये जर निकष वाढवून द्यायचे असतील 750 लोकसंख्येच्या ऐवजी जर 500 लोकसंख्या तुम्हाला करायची असेल तर करा, परंतु पर्याप्त प्रमाणावरती कामगार त्या स्लम एरियामध्ये डिप्लॉय करणं आवश्यक आहे अध्यक्ष महाराज. त्यांचं मानधन वाढवून द्यायचंय तेही वाढवून द्या, त्यालाही आक्षेप नाही, परंतु जेवढे कामगार त्या ठिकाणी डिप्लॉय करणं आवश्यक आहे तेवढे त्या ठिकाणी डिप्लॉय झाले पाहिजेत आणि त्यांचं मानधन त्यांना मिळालं पाहिजे. जो खाली काम करणारा कामगार आहे त्याला मिळालं पाहिजे. आमचा आक्षेप हा एक मिनिट माझा या निमित्तानं स्पेसिफिक एकच प्रश्न आहे मंत्री महोदयांना की मुंबई महानगरपालिकेच्या दत्तक वस्ती योजनेवरती चौकशी समिती नेमणार का? या संपूर्ण दत्तक वस्ती योजनेचं ऑडिट करणार का? आणि त्यातून ही पूर्णपणे दत्तक वस्ती मुंबई महानगरपालिकेची दत्तक वस्ती योजना जी आहे ती रिवॅम्प करणार का? त्याचे निकष बदलणार का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मुळामध्ये महानगरपालिका जी सेवा पुरवते, जे सफाई कर्मचारी पुरवते, त्याला ॲडिशनल ही योजना आहे. हे सदस्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की सफाई कर्मचारी वॉर्ड ऑफिस हे त्या तिथले सफाई करतच असतात. ते कचरा उचलणं, त्यांचे काम करणं, तिथे किती डिप्लॉय केलेले आहेत ते सगळे कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त ही वस्ती योजना आहे. याच्यामध्ये स्वयंसेवक काम करतात, त्यांना मानधन देण्याचा विषय याच्यामध्ये नाही आहे. दत्तक वस्ती योजनेचं ऑडिट करणार का? याच्या फंक्शनिंग वरती चौकशी नेमणार का? याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. जेवढे कामगार डिप्लॉय करणं अपेक्षित आहे तेवढे कामगार डिप्लॉय करत नाहीयेत आणि त्यामुळे या संपूर्ण दत्तक वस्ती योजनेचं ऑडिट करून त्याची चौकशी समिती नेमणार का? हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, सदस्यांनी जे विचारले त्याची माहिती घेऊन त्यांना उत्तर दिलं.